नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून मी राजेंद्र मोकोटे, विशाल खांडेकर आमचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आपलं स्वागत, आपल्या सर्वांची संवाद साधत आहे. आज माघारीच्या नंतर चिन्ह वाटप झालेले आहेत आणि अवघ्या 12 ते 13 दिवसातच आता मतदान होणार आहे. रोहित मोरे या भागातून आपल्या मतदारांना कौल मागत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भागातल्या नेमक्या समस्या काय आहेत. शिवाजी पेठ हे कोल्हापूरचं हार्ट आहे. कोल्हापुरातल्या जीवन चळवळीचं गाव आहे. 24 तास जागा असणारा हा सर्व परिसर आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग असा परिसर आहे. अनेक महापौर, अनेक आमदार दिलेला हा सगळा प्रभाग आहे. सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मोठी परंपरा या सर्व भागाला आहे आणि यासाठीच आपण आता विविध पैलून यासाठी आता संवाद साधत आहोत. घरातील रोहित मोरे हे 8क मधनं उभारलेले आहेत आणि सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे व कधी हाकेला धावून येणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला मतदान करा 8क मधून. शिवाजी पेठच्या हा सगळा दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यांनी रोहितने शिवाजी पेठेच्या शिवजयंतीतसुद्धा काम केलेलं आहे. फुटबॉल क्रीडाविषयी त्यांना चांगला आदर आहे किंवा फुटबॉलपट्टू चांगले व्हावेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. तुमचा कसा अनुभव आहे? रोहित मोरे हे 2017 पासून आमच्या शिवजयंती उत्सवात सहभागी असतात व अजूनही आहेत, इथून पुढेही राहतील. आणि फुटबॉल म्हणला तर ते एक जीवाबाड फुटबॉलला जपणारा कार्यकर्ता आहे. त्यासाठी चांगला प्रयत्न व्हावा ही आमची भागातून अपेक्षा आहे व त्याला मतदान करा ही आमची इच्छा आहे. त्याच्याबरोबर आपण बरोबर आहात. फुटबॉल हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. चिन्हसुद्धा त्यांनी फुटबॉल घेतलेला आहे. कसं तुमच्याबरोबर? रोहितला पहिल्यापासून फुटबॉल आवडतो. पहिल्यापासून लहानपासूनच त्याला आवड असल्यामुळं त्यानं फुटबॉल चिन्ह घेतलेलं आहे. तो सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की आपल्या पेठेने की त्याला एक मत देऊन त्याला सहकार्य करून त्याला आपण वर पाठवूया. कुठंतरी एक चान्स त्याला द्यायला पाहिजे. त्यांना संधी दिली की त्या संधीचं ते सोनं नक्की संधीचं ते 100% सोनं करणार. आणि गेले 15-20 वर्ष मी बघतोय त्यांचं सगळे समाजकारणात परत प्रत्येक हिंदूंच्या सणात प्रत्येक त्यांचा वेळी पुढाकार असतोय. रोहितला मी खूप वर्षापासून ओळखतो आहे ॲक्च्युली, कारण आमच्या गल्लीमध्येच असल्यामुळे आणि त्याला लहानपणापासून बघतो आहे मी. प्रत्येक कार्यक्रमात तो अग्रेसर असतो आहे, प्रत्येक गोष्टीत तो पुढाकार घेतो आहे आणि एक सामान्य घरातील कार्यकर्ता असल्यामुळे मला असं वाटतं की त्याला एक संधी द्यावी आपण आणि बघावं काय संधी त्याला दिल्यानंतर तो कुणालाही नाराज करणार नाही असं आपल्याला वाटतं. तर एक संधी देऊन बघावी जनतेने. त्याच्याबरोबर आपण दीर्घकाळ काम केलेलं आहे. आपलं काय अनुभव आहे? काय बघा, रोहित वनेरे एक नवीन व्यक्तिमत्व आहे, उमदा व्यक्तिमत्व आहे. 2019च्या शिवजयंतीचं त्यानं कार्याध्यक्ष भूषवलेलं आहे. त्याच्या काळात त्यानं चांगली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. परत प्रभागात कसं व्हिजन म्हणजे काय पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी, गटर्स ह्या वेळोवेळी ज्या गोष्टी आहेत या होणे गरजेचं आहे. परत आता बावडेकर आपला आखाडा असेल, इतर रोहित मोरेंनी म्हणजे भरपूर जुना म्हणजे पूर्वजांनी आम्हाला ते दिलेले एक आमचं सोनं आहे ते. त्यात त्यानं म्हणजे त्याची भरपूर हे आहे, त्याचं योगदान आहे भरपूर. जिममधलं साहित्य असो किंवा अन्य गोष्टी तर म्हणजे त्याचं सहकार्य आहे. बावडेकर आखाड्यात जे आपले जे पेट्टेचे आपले हे आहे पूर्वजांनी आपले घालून दिलेले शान आहे बावडेकर आखाडा. त्यात तुझं सुद्धा त्याचं मोठं योगदान आहे. तो एक स्वतः फुटबॉल खेळाडू आहे. आमचंही फुटबॉल अफाट प्रेम आहे. फुटबॉल खेळाडू आहे तो. फुटबॉलमध्येही त्याला आवड आहे रोहित मोरेंचं. त्यासाठी त्याला यावेळी आपण फुटबॉलपट्टू हे राज्याच्या देशाच्या पातळीवर खेळावे यासाठी तो आग्रही असतो आणि त्यासाठी त्याला एक संधी द्यावी. पेठेतील आपले फुटबॉल खेळाडू असतील त्यांना राज्यस्तरीयसाठी संधी मिळावी याच्यासाठी त्याचा 100% हा प्रयत्न असतोच. मग त्याच्यासाठी एक मत खेळाडूसाठी आणि एक मत आपल्या फुटबॉलसाठी म्हणून आम्ही रोहित मोरे यांच्याकडे आम्ही रोहित मोरेंबरोबर राहणार. नमस्कार, मी महेश उडसाल. आपल्या प्रभाग क्रमांक 8मध्ये आमचे मित्र रोहित मोरे उर्फ बॉबी हे अपक्ष म्हणून उभारलेले आहेत. ह्या व्यक्तीचा संपूर्ण प्रभागामध्ये चांगला जनसंपर्क आहे. 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारी व्यक्ती आहे ही. तर आपण या व्यक्तीला सर्वांनी सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे आपणास. फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. शिवाजी पेठेतल्या विविध सहभागी असतात. तुमचं कसं?
फुटबॉलसाठी तर त्यांनी खूप ते वेळ काढतात, पोरांच्या अडीअडचणीसाठी धावून जातात. प्रत्येक वेळी फुटबॉलच नाही, बाकी प्रत्येक विषयाला कोल्हापुरात म्हणजे या पेठेतल्या कुठल्याही अडचणी आल्या तर बॉबी आपल्यासाठी कायम उपलब्ध असतो आहे. आणि एक चांगला मित्र म्हणून बॉबी कार्यरत आहे. त्यात बॉबींना एकदा संधी द्यावी, ते तुमच्यासोबत नेहमी सदैव पाठीशी राहतील. पेठेतले कुठले पण प्रश्न असू देत, भले ते महाप्रसाद असू दे, महाप्रसादापासून ते कुठला पण सामाजिक कार्यक्रम असू दे, बॉबीदा कायम अग्रेसर आहेत. आपल्याला एकदा तरी एक चान्स दिला पाहिजे. त्यांचा बऱ्यापैकी युवा पिढीपासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत सगळ्यांबरोबर एक चांगला संवाद असतो आणि कधी जरी बोलवलं तरी प्रत्येकाच्या हाकेला आलेले आहेत ते. त्यामुळे आपण एकदा एक संधी देऊन बघितली पाहिजे. आता मोठ्यानं बोला. खूप दिवस झालं आम्ही चंद्रेश्वर प्रभाग ह्याच्यातून बघतो आहे विकास कामांच्या बाबतीत. म्हणजे सध्याची तरी विकास कामं चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. तसेच आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून रोहित मोरे हे उभारलेले आहेत. त्यांचा पण भागात प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार आहे आणि पहिल्यापासून ते आमचे मित्र पण आहेत आणि त्यांच्या पण विकास कामाच्या बाबतीत त्यांनी एक अजेंडा लोकांसमोर मांडलेला आहे. आता जनतेनं पण त्यांना संधी दिली तर चांगल्या पद्धतीनं ते अजेंडा ते पूर्ण करतील. आता म्हणजे ज्या भागातल्या म्हणजे बघतो आहे आपण राजकारणाचं कशा पद्धतीनं वाईट परिस्थिती आत्ता चालू आहे. पैशानं लोक विकत घ्यायचं काम सत्ताधारी पक्ष किंवा जे आत्ता महाराष्ट्र राज्यात आणि केंद्र सरकारवर जे त्यांचं राज्य आहे ते कशा पद्धतीनं पैशानं मतं विकत घ्यायचे प्रयत्न चालू आहेत हे आपण जनता बघतोयच. कारण सामान्यातली व्यक्ती किंवा सामान्य घरातली व्यक्तीसुद्धा आज लढते स्वतःच्या हक्कावर. तर लोकांनीसुद्धा अशा लोकांना पाठबळ देऊन सहकार्य करावं आणि ते पण चांगल्या पद्धतीने विकास कामं करतील. आपण त्यांच्याकडनं आशा व्यक्त करून त्यांच्या पाठीशी उभा राहावा अशी मी आशा व्यक्त करतो. रोहित आपल्या भागातून अपक्ष उभारलेले आहेत, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना त्याच्याबद्दल एक नंबर आहेत आणि भागात सामाजिक कार्यकर्त्यात सगळीकडं पुढं असतो आहे आणि निवडणुकीला उभारलेला आहे तो आता या आमच्या प्रभाग क्रमांक 8मधून आणि सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे. हक्कानं 24 तास केव्हा आम्ही त्याला बोलवतो. हक्कानं केव्हाही 24 तास बोलवल्या कुठल्याही कार्यात तो उभा असतो आणि सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो. कुठल्याही कामात गणेश कार्य असू दे, तुमचं कुठलंही काम असू दे, शिवजयंतीच्या ह्याच्यात असतो आहे. सगळीकडं पुढं मिरवणार आहे म्हणून त्यांना जरा एक नवीन चेहरा या. रोहित हा आमचा पहिला गल्लीतला उमेदवार असल्यामुळे आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मागं रोहित उभारणार आहे आणि तरुण पिढीसाठी एक कमकर नेतृत्व असेल हा रोहित आहे. त्यामुळे त्याला एक संधी सर्वांनी द्यावी. क्रमांक 8मधून रोहित शिवाजीराव मोरे आमचा हक्काचा भाचाच आघाडीचा आमचा भाचा 8मधून इलेक्शन लढवत आहे. तरी सर्वांनी त्याला भरघोस मताने निवडून द्यावी हीच सर्वांना नम्र विनंती. रोहित मोरेंच्याविषयी आता आम्ही भागातून एक आढावा घेतला. सर्व थरातील मतदार हे त्यांच्या बाजूने आता निश्चितच त्यांना एक संधी द्यायच्या ह्याच्यात आहेत. अपक्ष म्हणून आमच्या हक्काचं मत त्यांना देणार असा त्या सर्वांनीच आपला मनोदय व्यक्त केलेला आहे. अशाच अपडेट पाहण्यासाठी TV नेक्स्ट मराठीसाठी आपण कनेक्ट राहा. निवडणुकीचा रणधुमाळीत अगदी तळागाळातील ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. मी राजेंद्र मकोटे, आमचे सहकारी विशाल खांडेकर यांच्या समावेत शिवाजी पेठेतून. धन्यवाद.